नमस्कार. मसाला किचन होममध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मेथीची भाजी कशी बनवायची. ती मेथी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण मेथीची भाजी निवडतो ते फक्त पानं बघून घ्यायची आहे. पानांवर जर कीड असेल तर ती पानं घ्यायची नाही आहेत. तर आपण धुवून चिरून घेतलेली आहे थोडीशी आणि तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि मेथीमध्ये लसणाचा जो फ्लेवर आहे तो खूप छान लागतो. त्याचबरोबर कांद्याचा पण फ्लेवर खूप छान लागतो. त्याच्यामुळं मी लसूण आणि कांद्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. त्याचबरोबर 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी पूर्ण घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक चीर मारलेली आहे, जेणेकरून मिरचीचा तिखटपणा जो आहे ते तेलामध्ये उतरेल. त्याचबरोबर लहान मुलांना जर आपल्याला खायला द्यायचं असेल किंवा मोठ्यांना जरी खायला द्यायची असेल मेथीची भाजी, तर त्या मिरच्या आपण नंतरनी काढून घेऊ शकतो, कारण त्याचा तिखटपणा तेलामध्ये आलेला आहे. तर हे छान परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये लगेचच आपण कांदा घालणार आहोत. इथे मी 2 आकाराचे कांदे घेतलेले आहेत. ते बारीक चॉप करून घ्यायचे आहेत आणि ते देखील या तेलामध्ये ॲड करायचे आहेत. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अतिशय सुंदर आणि तितकीच चवीलाही भारी लागणारी ही मेथीची भाजी एकदम कमी साहित्यामध्ये तयार होते आणि सर्वांनाच खूप आवडते. या ठिकाणी तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये जसं मी मिरची टाकली आहे पूर्ण, ती तुम्ही बारीक चिरून देखील टाकू शकता. अदरवाईज तुम्हाला जर स्किप करायची असेल, नुसतं लसणावरती कांद्यावरती बनवायची असेल तरी चालेल, तशी केली तरी चालेल. आणि आता पाहू शकता आपला कांदा जो आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे. आणि या स्टेजला आपण जी मेथी धुवून चिरून ठेवली होती ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. एकदम मस्त हिरवीगार मेथी आहे, पूर्ण एकजूट आहे मेथीची ही. तर आपण ही आता ॲड करून सगळी फोडणी जी आहे ते एकत्र करून घेणार आहोत. लक्षात असू द्या, मेथीची भाजी जेव्हा आपण घेतो तेव्हा ती अगोदर धुवायची आणि मगच नंतरनी चिरायची. चिरून धुवायची नाही, त्यातले सगळे गुणधर्म जे आहेत ते निघून जातात. आणि कोणतीही पालेभाजी ओव्हरकुक करायची नाही. आता सगळं एकत्र करून घेऊया. तुम्ही बघितलं असेल, घातली तेव्हा पूर्ण कढईभर ही भाजी दिसत होती, पण जसं जसं भाजी मिक्स होती आहे, शिजते आहे, तसं तसं त्याचं जे प्रमाण आहे ते कमी कमी होत आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा भाजी टाकतो कढईमध्ये फोडणीला तेव्हा लगेचच मीठ टाकायचं नाही, कारण त्यावेळेस आपला अंदाज जो आहे तो चुकू शकतो. या पद्धतीने मेथीची भाजी कवर करून कधीच शिजू नये. आपण ओपन कढईमध्येच शिजवणार आहोत, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं झाकण ठेवणार नाही. आता भाजी जी आहे ती छान शिजलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि ते सगळं एकत्र करून घेऊया. तुम्हाला जर अशाच पद्धतीची मेथीची भाजी जर आवडत असेल तर तुम्ही अशी खाल्ली तरी चालेल, पण मी त्याच्यामध्ये थोडंसं ड्राय झाली की त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं अर्धी वाटी घालणार आहे, किसून घेतलेलं बारीक. जर तुम्हाला किसलेलं आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरमधून त्याचं बारीक किस करून देखील ॲड केला तरी चालणार आहे. जर कोणाला खोबऱ्याचा किस आवडत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता. त्याचबरोबर मुगाची डाळसुद्धा घालू शकता. पाहू शकता, अगदी 10 मिनटात होते मेथीची भाजी. त्याला काही वेळ लागत नाही. भले तुम्ही त्याच्यामध्ये डाळ घाला किंवा शेंगदाण्याचा कूट घाला किंवा ओलं खोबरं घाला, सगळ्याचाच चव जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी येते. तर आमच्या घरामध्ये ओला नारळ खवून घातलेला त्याची चव आवडते, त्यामुळे मी तशी करते आहे. जर तुमच्या घरामध्ये कधी शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालून देखील करू शकता. त्याचबरोबर डाळ घालून देखील करू शकता. सगळं एकत्र करून घेऊया आणि आणखी 2 मिनिटं छान असंच परतून घेऊया.
पाहू शकता भाजी जी आहे आपली ती एकदम ड्राय झालेली आहे, शिजलेली आहे छान आणि सगळ्यात महत्त्वाचं खाली लागलेली देखील नाही आहे. तर आता आपण सर्व करून घेऊया. अतिशय सुपर टेस्टी आणि तितकीच सिंपल, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतं मेथीची भाजी, ती तुमच्यासमोर आहे. आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.